गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर US मार्केट हे पुन्हा एकदा चांगल्यापैकी क्रॅश झालेलं आहे. तर आता त्याच्यामागचं बेसिकली रिझन काय आणि कसं ते आपण जाणून घेऊयात. तर काल रात्री NVIDIAचा जो रिझल्ट आला होता परवा रात्री आफ्टर मार्केट, तर त्याचं रिॲक्शन आपल्याला काल पाहायला मिळणार होतं आणि त्यामुळेच तिथे USचे जे फ्युचर्स आहेत तर ते ऑलमोस्ट 1.5-2% आसपास ग्रीनमध्ये ट्रेड करत होते आणि तिथे मार्केटसुद्धा ऑलमोस्ट 2% आसपास गॅपअप ओपन झालं होतं. परंतु तिथनं जे मार्केट पडायला लागलं तर NVIDIAसुद्धा थांबवू शकला नाही आणि 2% जे काही पॉझिटिव्ह ओपन झालं होतं ते पूर्णपणे एंगल्फ करून अजून 2% मार्केट खाली जाऊन क्लोज झाले. म्हणजे ऑलमोस्ट जर आपण व्हॉलेटिलिटी पाहिली तिथल्या US मार्केटची तर एका दिवसामध्ये 3-4% आसपास मुवमेंट, हे खूप मोठं मुवमेंट आहे, लक्षात घ्या. आता याच्यामागे बेसिकली रिझन काय आहे. तर काल रात्री USचा नॉन फार्म पेरोल डेटा जो आहे तर तो रिलीज झालेला आहे, म्हणजे जॉब्स डेटा. तर त्यामध्ये जे एक्सपेक्टेशन होतं तर 49,000 जॉबचं एक्सपेक्टेशन होतं. त्याच्या अगेन्स्ट 1,19,000 नवीन जॉब्स क्रिएट झालेले आहेत US मध्ये. तर आता इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हनं जर पाहिलं तर ही गोष्ट पॉझिटिव्ह आहे. ओके, परंतु यामुळे जे काही रेट कट नेक्स्ट मंथमध्ये होणार होते तर त्याची प्रोबॅबिलिटी अजून कमी झालेली आहे. ओके, कारण जर जॉब्स येत असतील, सगळं काही व्यवस्थित असेल तर विनाकारण रेट कट करून अजून इकॉनॉमीला ते डेंट करू शकत नाहीत. त्यामुळे ही गोष्ट एकदम बरोबर आहे आणि त्यामुळे तिथे टेक्नॉलॉजी स्टॉक्स आहेत, बाकी म्हणजे ऑलमोस्ट सगळेच इंडेक्सेस तिथे फेल झालेले आहेत आणि सगळ्यात जास्त पडला आहे तो नॅसडॅक टेक्नॉलॉजी इंडेक्स. तर त्याचा इम्पॅक्ट आज आपल्याला आपल्या इकडले जे काही IT स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. परंतु त्याच्यामध्ये एक एक्सेप्शन राहील, ते म्हणजे TCSचं. कारण TCSसाठी न्यूज अशी आहे की TCSनं आणि TPG जी काही इन्व्हेस्टमेंट फर्म आहे त्यांनी मिळून एक अनाऊन्समेंट केली आहे की ते $2 बिलियन जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी जे काही डेटा सेंटर वगैरे लागणार आहेत तर त्यासाठी ते इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. तर मग आता साहजिकच आहे, ही गोष्ट TCSसाठी नक्कीच पॉझिटिव्ह आहे. तर त्या दृष्टीनं TCS आज फोकसमध्ये राहील. अगेन रिलायन्सनं सुद्धा सांगितलं आहे की जे काही आता ते रशियन क्रूड ऑइल घेत आहेत तर सँक्शनमुळं ते रशियन क्रूड ऑइल रिफाईन करून ते फक्त इंडियामध्येच वापरणार आहेत. बाहेर जे काही एक्सपोर्ट करणार आहेत तर ते बाहेरनं जे काही दुबई इकडनं तिकडनं जे काही गल्फ कंट्रीजमधनं ऑइल घेत आहेत तर ते बाहेर प्रोसेस करून ते पाठवतील. ओके, तर आता या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर रिलायन्ससाठी आपण काय म्हणू शकतो की फ्लॅट टू निगेटिव्ह न्यूज आहे आणि IT स्टॉक्ससाठी सुद्धा निगेटिव्ह न्यूज आहे. जर आपण आता आपल्याकडला प्रोडक्शन डेटा जर पाहिला की जो काल आलेला आहे तर तो फार मिक्स आला आहे आणि काही ठिकाणी निगेटिव्हसुद्धा आला आहे. म्हणजेच काय, आज ग्लोबल क्यूज तर निगेटिव्ह आहेतच, प्लस जे काही म्हणजे स्टॉक स्पेसिफिक जर सोडले लाईक TCS, रिलायन्स वगैरे, तर हे जर काही स्टॉक्स सोडले तर मेजरली स्टॉक्ससाठी लोकल क्यूजसुद्धा निगेटिव्हच आहेत. त्यामुळे आज मार्केट कुठल्या बाजूला जाणार हे पाहणं फार जास्त गरजेचं आहे. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काल मार्केट ऑलमोस्ट फक्त 30 पॉईंट खाली ऑल टाईम हायच्या क्लोज झालेला आहे. त्यामुळे आता मार्केट तिथे जाऊन रिट्रेसमेंट घेणार की पुन्हा आपण काय म्हणू शकतो की कुठल्या बाजूला जाणार हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि जर टेक्निकली पाहिलं तर 26,000वरती आता खूप जास्त पुट रायटिंग आपल्याला पाहायला मिळते, कारण 2 वेळा म्हणजे 2 दिवस सलग मार्केटनं 26,000च्या वरती क्लोजिंग केलेलं आहे. त्यामुळे 26,000ला खूप जास्त पुट रायटिंग आहे. मग आज मार्केट 26,000 क्लोज करून पुन्हा खालच्या बाजूला डाऊन साईडला क्लोज होणार का हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला कळेल की मार्केटमध्ये जे 26,000च्या वरती 2 दिवस मार्केट टिकलं होतं तर तो ट्रॅप होता की नक्की काय होतं. म्हणजेच जे काही कॉल रायटर्स होते म्हणजे बेरिश पर्सन्स होते तर त्यांना ट्रॅप करून झालेलं आहे. मग आता जे बुल्स आहेत तर त्यांना ट्रॅप करण्याचा प्रयत्न होईल का हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर स्टॉक मार्केट हे असंच असतं की ज्या अनप्रेडिक्टेबल गोष्टी असतात त्याच तिथे घडत असतात आणि म्हणूनच त्याला स्टॉक मार्केट म्हणतात. त्यामुळे जरी मार्केट वर जात असेल तरी फंडामेंटल्स तेवढे सपोर्ट करत नाही आहेत मार्केटला, हे लक्षात घ्या.
तुम्ही जर पाहिले तर केवळ लार्ज कॅपमधले जे काही मेजर स्टॉक्स आहेत तर त्याच्यामध्येच आपल्याला रॅली पाहायला मिळते. अदरवाईज सगळं मार्केट तसं शांत आहे, थंड आहे. आणि स्मॉल कॅप मिड कॅप जर पाहिले तर ऑलमोस्ट ज्या रेटला मार्केट याच्या आधी जेव्हा 26,000ला होतं तर तेव्हा ते स्टॉक्स ज्या रेटला घेतलेले आहेत लोकांनी तर ते रेट अजूनही आलेले नाहीत, परंतु इंडेक्स मात्र रेकॉर्ड हायला आहे. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुमच्या अकाउंटला सुद्धा लॉसेस असतील, परंतु हरकत नाही. ओके. तर यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा की जोपर्यंत मार्केट रिजनेबल रेटला येत नाही तोपर्यंत खरेदी करू नका, स्पेशली स्टॉक्समध्ये. तोपर्यंत तुम्ही ऑप्शन्समध्ये गेम प्ले करू शकता नक्कीच. त्यामध्ये तुम्हाला प्रीमियम मीटिंगला चान्सेस आहेत, त्यामध्ये तुम्ही स्पेक्युलेट करू शकता, मार्केटचं डिरेक्शन जे आहे ते प्रेडिक्ट करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमची पोझिशन बनवू शकता. परंतु जेव्हा स्टॉक्स घेण्याची वेळ येते की जे तुम्हाला चांगल्यापैकी फायदा देऊ शकतात तर त्यावेळेस मात्र जोपर्यंत रिजनेबल व्हॅल्युएशन्सला स्टॉक येत नाहीत तोपर्यंत घेण्यात कुठलाही पॉईंट नसतो, हे लक्षात असू द्या. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. आता जर आपण पाहिलं तर शॉर्ट कवरिंग होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण कालचा FIS डे याचा डेटा जर आपण पाहिला तर FISनं अगेन बाईंग केलेला आहे फॉर अ सेकंड डे. साधारण त्यांनी 300-350 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे. फार जास्त फिगर नाही, परंतु केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट FISनं डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट 800 कोटींच्या आसपास बाईंगच केलेलं आहे. त्यामुळे आता पाहावं लागेल की त्यांच्या जर शॉर्ट पोझिशन्स मार्केटमध्ये जर कमी झाले असतील तर ते पुन्हा वाढवणार का, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता गिफ्ट निफ्टी जर पाहिलं तर गिफ्ट निफ्टी सकाळ सकाळ इंडिकेट करत होतं की मार्केट ऑलमोस्ट 100 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. त्यानंतर थोडंसं रिकवर झालं आणि सध्या मी व्हिडिओ बनवतो आहे तेव्हा मार्केट दाखवत आहे की एक 50 ते 60 पॉईंट मार्केट गॅप डाऊन ओपन होईल. तर मग आता पाहूयात की नक्की मार्केट कुठे ओपन होतं आहे आणि ओपन झाल्यानंतर मार्केट कुठल्या डिरेक्शनला जातं हे पाहणं जास्त गरजेचं आहे. परंतु आजच्यासाठी जर आपण ग्लोबल क्यूज पाहिले तर पूर्णपणे निगेटिव्ह आहेत. एशियन युरोपियन मार्केटसुद्धा मोस्टली निगेटिव्हच आहेत. त्यानंतर जर आपण लोकल क्यूज पाहिले तर लोकल क्यूजसुद्धा मिक्स टाईप ऑफ सेटअप आहे. स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन नक्कीच चालू राहील, परंतु पाहू आता काय घडतं ते. आणि रेट कटची जी प्रोबॅबिलिटी अजून कमी झालेली आहे त्यामुळे फिनान्शियल स्टॉक्स, बँकिंग स्टॉक्स या स्टॉक्सला सुद्धा झटका बसण्याची पॉसिबिलिटी आहे. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.